भेंडीचं. तुम्ही कॉटनचं जर प्लांट बघितलं असेल किंवा जर तुम्ही भेंडीचं बघितलं असेल आणि कॉटनचं बघितलं नसेल, कॉटन म्हणजे तुम्हाला माहिती आहे कापूस, तर कॉटनच्या सारखंच फ्लावर असतं ओकराचं सुद्धा. आणि प्लांट स्ट्रक्चर जे आहे ते सुद्धा नियर अबाउट सिमिलरली कॉटन सारखंच असतं. त्याच्यामध्ये आपण बेसिक्स बघणार आहोत. बेसिक्स मध्ये बघूया. बॉटनिकल नेम आपलं जे ॲज युजुअल आपण सगळ्या क्रॉपमध्ये बघत आलोय. बॉटनिकल नेम असेल, ओरिजिन असेल, फॅमिली असेल आणि क्रोमोझोम नंबर. तर बॉटनिकल नेम काय आहे भेंडीचं? तर अबेलोमॉस्कस इस्कुलेंटम. बॉटनिकल नेम काय आहे? अबेलोमॉस्कस इस्कुलेंटम. हे थोड्या नाव आपल्याला लक्षात ठेवायला अवघड जातात, पण एकदा थोडीफार सवय झाली ना, म्हणजे 1-2 वेळेस वाचलं सारखं तर लक्षात राहून जातं. एवढं म्हणजे अवघड नाहीये. तर बॉटनिकल नेम मी तुम्हाला काय सांगितलं? अबेलोमॉस्कस इस्कुलेंटम. ओरिजिन जे आहे, तर ओरिजिन काय आहे? ट्रॉपिकल एशिया. ओरिजिन जे आहे ते काय आहे? ट्रॉपिकल एशिया. त्याच्यानंतर फॅमिली जी आहे तर ती काय आहे? मालवेसी. सेम कॉटनची पण फॅमिली तीच आहे. फॅमिली काय सांगितली तुम्हाला? मालवेसी. ओके. देन क्रोमोझोम नंबर. क्रोमोझोम नंबर काय आहे? ट्वाइस n इज इक्वल टू 138. क्रोमोझोम नंबर किती आहे? 138. बॉटनिकल नेम सांगितलं अबेलोमॉस्कस इस्कुलेंटम. ओरिजिन आहे ट्रॉपिकल एशिया. फॅमिली आहे मालवेसी आणि क्रोमोझोम नंबर काय आहे? ट्वाइस n इज इक्वल टू 138. ओके. हे झालं बेसिक. त्याच्यानंतर बॉटनीमध्ये जस्ट वेट फॉर सेकंड. तर बॉटनीमध्ये आपण बघणार आहे. द स्पेसीज इज अ पेरिनियल ऑफन कल्टिवेटेड ॲज अन ॲन्युअल इन टेम्परेट क्लायमेट्स अँड ऑफन ग्रोज टू अराउंड 2 मीटर टॉल. तर बघा, ओकरा जे क्रॉप आहे तर ते जनरली कसलं क्रॉप आहे? पेरिनियल क्रॉप आहे. ओके. आणि हे पेरिनियल जरी असलं तर ॲज अ ॲन्युअल क्रॉप म्हणून सुद्धा हे कल्टिवेट केलं जातं इन टेम्परेट क्लायमेटमध्ये. आणि नियर अबाउट याची जी हाईट असते तर ती किती असते? 2 मीटर टॉल. नियर अबाउट 2 मीटर याची काय असते? हाईट असते ओकराच्या प्लांटची. भेंडीच्या प्लांटची हाईट जी असणार आहे ती किती असणार आहे? 2 मीटर टॉल. आणि हे कसं आहे? पेरेनियल क्रॉप आहे, पण आपण त्याला ॲन्युअली म्हणून सुद्धा ग्रोन करत असतो. ओके. त्याच्यानंतर इट इज रिलेटेड टू सच अ स्पेसीज आर कॉटन, कोका अँड हिबिस्कस. द लीव्स आर 10 to 20 सेंटीमीटर लॉंग अँड ब्रॉड. प्लेमेटली लोब्ड विथ 5 to 7 लोब्स. तर बघा, प्लांट कसं असतं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, हे सिमिलर किंवा रिलेटेड टू सच अ स्पेसीज लाईक. कशासारखं असतं किंवा कशाशी रिलेटेड म्हणजे सिमिलर कॉटनचं जे प्लांट आहे त्याच्यासारखं, किंवा कोकाचं जे प्लांट आहे आणि हिबिस्कस आपली जी जास्वंद आहे याच्याशी रिलेटेड म्हणजे याच्यासारखं नियर अबाउट हे आपल्याला ओकराचं प्लांट पाहायला मिळत असतं. त्याच्यानंतर बघा, ह्याचे जे लीव्ज आहेत तर त्याची जी लेंथ असते तर ती किती असते? 10 ते 20 सेंटीमीटर याची जी लेंथ आहे ती लेंथ असते. आणि जे लीव्स आहेत तर ते कसे असतात? प्लेमेटली लोब्ड. आणि त्याला लोब्स किती असतात? तर 5 ते 7 याला काय असतात? लोब्स असतात. आणि लीव्स नियर अबाउट 10 ते 20 सेंटीमीटर लांबीचे आपल्याला ओकराचे पाहायला मिळतात. ओके. त्याच्यानंतर फ्लावरमध्ये बघा, द फ्लावर्स आर 4 to 8 centimeter in diameter with 5 white to yellow petals, often with the red or purple spot on the base of each petal. तर तुम्हाला जर फ्लावर सांगायचं झालं तर तुम्हाला फ्लावर जे आहे तर याचा डायमीटर किती असतो? 4 ते 8 सेंटीमीटर. ओके. आणि याच्यात आपल्याला काय सांगितलंय? पेटल्स जे आहेत तर त्या पेटल्स किती असतात? नियर अबाउट 4 to 5 पेटल्स असतात. आणि ह्या येलो कलरच्या किंवा व्हाईट कलरच्या पाहायला मॅक्झिममली आपल्याला येलो कलरच्या पाहायला मिळतील. आणि याच्या प्रत्येक पेटलच्या एंडला आपल्याला पर्पल कलर पाहायला मिळतो. इथे तुम्ही पाहू शकता थोडासा पर्पल कलर आहे. हा असा पर्पल कलर प्रत्येक पेटलच्या एंडला असतो. आणि 5 पेटल्स इनक्लोज झालेले असतात. आणि जो डायमीटर आहे तर तो 4 to 6 मीटर असतो याचा डायमीटर. अशा प्रकारे आपल्याला ओकराचं फ्लावर पाहायला मिळतं. त्याच्यानंतर बघा, द फ्रूट इज अ कॅप्सूल अप टू 18 सेंटीमीटर लॉंग विथ पेंटॅगोनल क्रॉस सेक्शन कंटेनिंग न्यूमरस सीड्स.
सुरुवातीला आपण प्लांट कसं असतं ते बघितलं, त्याच्यानंतर त्याचे लीव्हज कसे असतात ते बघितलं, त्याच्यानंतर फ्लॉवर्स कसे असतात ते बघितलं आणि आता आपल्याला बघायचं फ्रूट कसं असतं त्याचं. तर फ्रूटला आपण जनरली काय म्हणतो, कॅप्सूल म्हणतो. जो इडिबल पार्ट आहे, जो आपण आपल्या आहारामध्ये यूज करत असतो, जो ॲज ए व्हेजिटेबल म्हणून जो प्लांट पार्ट आपण यूज करतो, तर त्याला आपण काय म्हणतो, कॅप्सूल. ओके. म्हणजे जी भेंडी आहे, जी भेंडी आपण खातो आपल्या आहारामध्ये, तर ती जी भेंडी आहे तिला आपण कॅप्सूल म्हणतो आणि त्याची जी लेंथ आहे तर ती नियर अबाउट 18 सेंटीमीटर म्हणजे 18 सेंटीमीटर नियर अबाउट त्याची जी लेंथ आहे भेंडीची ती असते आणि ती कशी असते तर पेंटागोनल क्रॉस सेक्शन. आपण ज्यावेळेस तिला ओपन करायला जाऊ, ज्यावेळेस तुम्ही मॅच्युअर कधी जर भेंडी ओपन केली असेल किंवा कधी-कधी बघा तुम्ही पाहिलं असेल, की त्याच्या सीड्सची सुद्धा भाजी बनवली जाते भेंडीच्या. तर त्यावेळेस जर तुम्ही ते सीड्स रिमूव्ह करण्यासाठी जर तुम्ही ती भेंडी ओपन केली असेल, तर तुम्हाला त्याचे जे बाहेरचे जे सेक्शन्स आहेत किंवा त्याची जी बार्क आहे ती ज्यावेळेस आपण ओपन करतो तर त्याचे 5 सेक्शन होतात. त्याला आपण पेंटागोनल क्रॉस सेक्शन म्हणतो आणि त्याच्यामध्ये काय असतात न्यूमरस असे म्हणजे मॅक्सिमम प्रमाणावरती आपल्याला त्याच्यामध्ये सीड्स पाहायला मिळतात. अशा प्रकारे हे फ्रूट बनलेलं आहे भेंडीचं. ओके. ही झाली बेसिक बॉटनी ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं स्पेसीज ज्या आहेत ओकराच्या तर त्या कशा असतात पेरेनियल असतात पण जनरली ॲज अ ॲन्युअल क्रॉप म्हणून सुद्धा आपण त्याला ग्रोन करत असतो. त्याची जी हाईट असते ती नियर अबाउट 2 मीटर टॉल असते. ओके. त्याच्यानंतर हे कशासारखं दिसायला असतं तर कॉटनचं जे प्लांट आहे किंवा कोकाचं जे प्लांट आहे किंवा हिबिस्कसचं जे प्लांट आहे या प्लांट सारखं आपल्याला हे पाहायला मिळतं ओकराचं प्लांट. त्याच्यानंतर त्याचे जे फ्लॉवर्स आहेत तर त्याचा डायमीटर 4 ते 8 सेंटीमीटर असतो. फ्लॉवर्स आपल्याला येलो किंवा व्हाईट कलरचे पाहायला मिळतात ज्याच्यामध्ये 5 पेटल्स असतात. पेटल्सच्या एंडला कसा स्पॉट असतो किंवा कशा कलरचा पॅच असतो तर तो पर्पल कलरचा असतो प्रत्येक पेटलच्या एंडला आणि फ्रूट कसे असतात तर फ्रूट हे कॅप्सूल च्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात ज्याची लेंथ 18 सेंटीमीटर असते आणि पेंटागोनल क्रॉस सेक्शन त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यामध्ये त्या पेंटागोनल क्रॉस सेक्शन मध्ये आपल्याला न्यूमरस जे सीड्स आहेत ओकराचे ते पाहायला मिळतात. ओके. ही झाली बेसिक बॉटनी ऑफ ओकरा. त्याच्यानंतर इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स मध्ये बघा भेंडी इज वन ऑफ द पॉप्युलर व्हेजिटेबल इन इंडिया. भेंडी जी आहे तर ती आपल्या इंडियामधली आपल्या भारतामधली एक पॉप्युलर अशी व्हेजिटेबल आहे जी की आपल्या आहारामध्ये यूज केली जाते. त्याच्यानंतर बघा इट इज कल्टिवेटेड एक्सटेन्सिव्हली ऑल द इयर राऊंड ऑफ फॉर इट्स इमॅच्युअर फ्रुट्स. भेंडी जी आहे ही वर्षभरात आपण कधीही कल्टिवेट करू शकतो फॉर इमॅच्युअर फ्रुट्स. कशासाठी आपण ज्यावेळेस भेंडी आपल्याला जे व्हेजिटेबल म्हणून यूज करत असतो तर त्यावेळेस आपण इमॅच्युअर म्हणजे फुल्ली मॅच्युअर न झालेली जी ग्रीन फ्रुट्स असतात किंवा जे ग्रीन कॅप्सूल्स असतात त्या ॲज ए व्हेजिटेबल म्हणून आपण यूज करत असतो आणि हे आपण अराउंड दी इयर याचं कल्टिवेशन घेऊ शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट फायदा काय आहे तर द स्टेम ऑफ द प्लांट इज युज्ड फॉर द एक्स्ट्रॅक्शन ऑफ द फायबर. तर ओकराचं जे स्टेम आहे तर ते कशासाठी यूज केलं जातं फायबर एक्स्ट्रॅक्शनसाठी. आपल्याला ओकराचं जे स्टेम आहे तर त्याचा आपल्याला उपयोग होतो कशासाठी फायबर एक्स्ट्रॅक्शनसाठी. ओके. त्याच्यानंतर बघा द रूट अँड स्टेम आर युजफुल फॉर क्लिनिंग केन ज्यूस इन प्रिपरेशन ऑफ जॅगरी. हा जो ओकराचं जे प्लांट आहे तर त्याचे जे रूट आणि स्टेम आहे तर याच्यापासून आपल्याला आपण जी जागरी बनवत असतो ज्याला आपण मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो बघा काकवी तुम्ही शब्द ऐकला असेल जी शुगर केन पासून बनवलेली असते. म्हणजे एक ज्यूस टाईपच असते ती शुगर किंवा जो गूळ आहे तर तो गूळ प्रिपेअर होण्याच्या अगोदर जी लिक्विड तयार होतं आपण जे शुगर केन पासून गूळ बनवण्याची जी प्रोसेस आहे तर ती जी ज्यूसची जी स्टेज असते तर ती आपण तिला काय म्हणत असतो जागरी बनवत असतो आणि ही जागरी बनवण्याकरता किंवा जागरी बनवत असताना आपल्याला हे रूट आणि स्टेम जे आहे ओकराचं तर ते युजफुल असतं. ओके. हे झाले इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ ओकरा. त्याच्यामध्ये काय सांगितलं एक पॉप्युलर व्हेजिटेबल आहे. ही आपण एक्सटेन्सिव्हली इयरमध्ये कधीही ग्रोन करू शकतो. याचं जे स्टेम आहे याच्यापासून आपण फायबर एक्स्ट्रॅक्शन करत असतो. रूट आणि स्टेम जे आहे याच्यापासून आपण जागरी प्रिपरेशन जे आहे तर त्याच्यामध्ये आपण याच्या रूट आणि स्टेमचा भेंडीच्या यूज करत असतो. ओके. हे झाले बेसिक इकॉनॉमिक इम्पॉर्टन्सेस ऑफ ओकरा. देन नेक्स्ट मध्ये आपल्याला बघायचंय सॉइल.
तर सॉइल ओकराच्या कल्टिव्हेशनसाठी कशी असली पाहिजे? तर बघा, भेंडी कॅन डू वेल इन ऑल काइंड्स ऑफ सॉइल, बट सँडी लोम अँड क्ले सॉइल आर बेस्ट फॉर इट्स कल्टिव्हेशन. भेंडी हे क्रॉप जनरली व्हॅरिड रेंज ऑफ ज्या सॉइल्स आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सॉइल्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या मृदेमध्ये भेंडीचं क्रॉप हे ग्रोन केलं जातं. बट सँडी लोम अँड क्ले लोम सॉइल्स आर बेस्ट फॉर इट्स कल्टिव्हेशन. पण जी सँडी लोम सॉइल आहे किंवा क्ले लोम सॉइल जी आहे, तर ती आयडियल आहे किंवा सुटेबल आहे फॉर कल्टिव्हेशन ऑफ ओकरा. ओके. त्याच्यानंतर बघा, द ऑप्टिमम पीएच रेंज इज बिटवीन 6 अँड 6.8. द लँड इज प्रिपेअर्ड बाय गिव्हिंग 1 to 2 प्लगिंग्स. तर ऑप्टिमम पीएच जो आहे, पॉवर ऑफ हायड्रोजन आयन्स, जे सॉइलचा रिक्वायर्ड पीएच आहे, तर तो किती आहे? जो 6 ते 6.8, म्हणजे आपण जी ओकराच्या कल्टिव्हेशनसाठी जी सॉइल सिलेक्ट करणार आहे किंवा जी लँड आपण घेणार आहे, तर तिचा पीएच किती असला पाहिजे? नियर अबाउट 6 ते 6.8 पीएच हा ओकराच्या कल्टिव्हेशनसाठी रिक्वायर्ड पीएच आहे सॉइलचा. त्याच्यानंतर बघा, जी लँड आहे, जी आपण लँड ओकराच्या कल्टिव्हेशनसाठी सिलेक्ट केलेली आहे, तर तिच्या आपल्याला काय करून घ्यायचं आहे? प्लगिंग करून घ्यायचे आहेत. किती? 1 ते 2 प्लगिंग. प्लगिंग म्हणजे तुम्हाला माहित असेल, जी नांगरणी आपण म्हणत असतो, जी पहिली नांगरणी आपण करत असतो, त्याला आपण प्लगिंग म्हणतो. आणि हॅरोइंग म्हणजे कुळवणी, जे क्लॉड्स तयार झालेले असतात प्लगिंगमुळे. ज्यावेळेस आपण पहिली नांगरणी करतो, त्यावेळेस जे क्लाउड्स तयार झालेले असतात, तर ते बारीक करून ज्यावेळेस लँड प्रिपेअर केली जाते किंवा सॉइल पोरस बनवली जाते, तर तिला आपण हॅरोइंग म्हणत असतो. तर सुरुवातीला आपल्याला 1-2 काय करायचे आहेत? प्लगिंग करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर कार्ट लोड्स ऑफ एफ-वाय-एम ऑर कंपोस्ट शुड बी इनकॉर्पोरेटेड ड्युरिंग लँड प्रिपरेशन. 1 ते 2 प्लगिंग झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे? कार्ट लोड म्हणजे बैलगाडी जी आहे, तर आपल्याला काय करायचं आहे? त्याच्या सहाय्याने एफ-वाय-एम किंवा कंपोस्ट जे आहे, तर ते सॉइलमध्ये इनकॉर्पोरेट करायचं आहे. हे झालं बेसिक अबाउट सॉइल रिक्वायर्ड फॉर कल्टिव्हेशन ऑफ ओकरा. ओके. देन नेक्स्ट वन इज क्लायमेट. क्लायमेटमध्ये बघा, भेंडी इज अ वार्म सीझन व्हेजिटेबल क्रॉप अँड रिक्वायर अ लाँग वॉर्म ग्रोइंग सीझन. तर आता भेंडी हे क्रॉप कसलं क्रॉप आहे? तर वार्म सीझन व्हेजिटेबल. वार्म सीझन म्हणजे याला टेम्परेचर कसं लागतं? जास्त लागतं. जे वार्म सीझन व्हेजिटेबल जर तुम्ही विचारलं, तर वार्म सीझनमध्ये आपल्याला ब्रिंजाल आहे, टोमॅटो आहे, चिली आहे. हे जे सोलेनाशियस क्रॉप्स आहेत किंवा ज्या फ्रूट व्हेजिटेबल्स ज्या आहेत, त्या जनरली वार्म सीझन व्हेजिटेबल म्हणून ओळखल्या जातात, ज्याच्यामध्ये आपल्याला रिक्वायर्ड टेम्परेचर जे आहे, तर ते जास्त असतं ॲज कंपेअर टू कूल सीझन व्हेजिटेबल. कूल सीझन म्हणजे ज्याला कूल क्लायमेट लागतं, ज्याच्यामध्ये आपण कॉलीफ्लॉवर बघू शकतो, कॅबेज आहे, सेलरी आहे, पर्सेली आहे, किंवा हे कॅरट आहे, रॅडिश आहे. ह्या कशा व्हेजिटेबल्स आहेत? कूल सीझन व्हेजिटेबल्स आहेत, ज्याला टेम्परेचर कसं लागतं? कमी लागतं, ज्या की आपण रब्बी सीझनमध्ये जनरली घेत असतो. आणि आपण जर पाहायला गेलं वार्म सीझनमध्ये, तर वार्म सीझनमध्ये जनरली आपल्याला फ्रूट व्हेजिटेबल्स दिसतील, ज्याच्यामध्ये मग भेंडी आहे, आपला चिली आहे, टोमॅटो आहे, ब्रिंजाल आहे. ह्या ज्या व्हेजिटेबल्स आहेत, या सगळ्या वार्म सीझन व्हेजिटेबल्स आहेत. वार्म सीझन म्हणजे ज्याला आपल्याला उष्ण आणि दमट असं वातावरण गरजेचं असतं, त्याला आपण वार्म सीझन व्हेजिटेबल म्हणत असतो. तर भेंडी हे क्रॉप कसं आहे? भेंडी हे क्रॉप सुद्धा वार्म सीझन व्हेजिटेबल आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला रिक्वायर अ लाँग वॉर्म ग्रोइंग सीझन. कसं टेम्परेचर लागतं आपल्याला? लाँग वॉर्म ग्रोइंग सीझन म्हणजे उष्ण आणि दमट अशा प्रकारचं जे वातावरण आहे, तर ते आपल्याला भेंडीच्या कल्टिव्हेशनसाठी गरजेचं आहे. देन नेक्स्टमध्ये बघा, इन इंडिया इट इज ग्रोन इन समर मंथ्स अँड ड्युरिंग द रेनी सीझन. मग आता रिक्वायर्ड जर टेम्परेचर वार्म गरजेचं असेल किंवा वार्म सीझन जर असेल, तर आपल्याला आपण भेंडी जे ग्रोन करणार आहे, तर ती कधी करणार आहे? समर मंथमध्ये आपण भेंडी ग्रोन करणार आहे. त्याच्यानंतर बघा, इट इज हायली सेन्सिटिव्ह टू फ्रॉस्ट. फ्रॉस्ट जे आहे, धुकं वगैरे जे आहे, तर याला ही कशी आहे? हायली सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे जर धुकं वगैरे असेल, तर त्याच्या प्रोडक्शनवरती आपल्याला इफेक्ट झालेला पाहायला मिळतो. त्यामुळं हायली सेन्सिटिव्ह कशाला आहे? फ्रॉस्टला आहे. म्हणजे भेंडी हे फ्रॉस्ट कंडिशनमध्ये क्रॉप थ्राईव्ह होत नाही किंवा सर्व्हाइव्ह होत नाही. ते फ्रॉस्ट कंडिशनला काय आहे? ससेप्टेबल आहे. त्याच्यानंतर बघा, सीड जर्मिनेट पुअरली ॲट ग्राउंड टेम्परेचर ऑफ 20°C. जर सॉइलचं टेम्परेचर 20°C असेल किंवा ज्यावेळेस जर्मिनेशन होत असतं ओकराचं, त्यावेळेस जर टेम्परेचर बिलो 20° असेल, म्हणजे 20°C पेक्षा कमी असेल किंवा 20° पर्यंत असेल, तर सीड जर्मिनेशन हे
चांगल्या प्रकारचं होत नाहीये. तिथं सीड जर्मिनेशन पुअरली म्हणजे अयोग्य असं सीड जर्मिनेशन होतं. म्हणजे जर सपोज आपण 100% सीड सोन केलं असेल तर नियर अबाउट 40-50% आपल्याला जर्मिनेशन पाहायला मिळतं. 100% तिथे जर्मिनेशन होत नाही. त्यामुळं टेम्परेचर जे आहे तर ते रिक्वायर्ड टेम्परेचर अबाउट 20 डिग्री सेल्सिअस रिक्वायर्ड आहे फॉर जर्मिनेशन ऑफ ओकरा. ओके. देन आफ्टर क्लायमेट आपल्याला बघायचं आहे व्हरायटीज मध्ये तुम्ही बघू शकता ओकरामध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटीज पाहायला मिळतील. फर्स्ट व्हरायटी जी आहे ती आहे परभणी क्रांती. आता ही परभणी क्रांती जी व्हरायटी आहे ही वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आपले जे परभणी युनिव्हर्सिटी आहे VNMKV जी युनिव्हर्सिटी आहे तर या युनिव्हर्सिटीनी रिलीज केलेली ही पहिली हायब्रिड व्हरायटी आहे ओकराची. तर ही व्हरायटी बघा इट इज डिराइव्ड फ्रॉम द बॅकक्रॉस ऑफ अबेलोमॉस्कस मॅनिहोथ इंटू अबेलोमॅस्कस इस्कुलेंटम. तर ही व्हरायटी जी आहे ही व्हरायटी बॅकक्रॉस मेथडनी डिराईव्ह केलेली आहे. बॅकक्रॉस म्हणजेच हायब्रिडायझेशन टेक्निकमध्ये जे बॅकक्रॉस मेथड आहे ब्रीडिंगची. बॅकक्रॉस तुम्ही 11-12 मध्ये बायोलॉजीमध्ये शिकला असेल. तर बॅकक्रॉस म्हणजे काय असतं? बॅकक्रॉस तुम्हाला मेंडल्स लॉ मध्ये तुम्ही शिकलेला असाल. जे मेंडलचे 3 लॉज आहेत. लॉ ऑफ सेग्रिगेशन, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. हे जे लॉ आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बॅकक्रॉस शिकला असाल. बॅकक्रॉस म्हणजे काय असतं तर त्याच्यामध्ये F1 जे आहे म्हणजे ज्यावेळेस आपण सपोज दोन व्हरायटीचा मी क्रॉस केलाय कुठला तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसत असेल स्पेसिस फीचर्स जे सांगितलेले आहेत कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्यामध्ये हे जे अबेलोमॉस्कस मॅनिहोथ ही एक स्पेसिस आहे वेगळी आणि अबेलोमॉस्कस इस्कुलेंटम ह्या दोन्हीचा काय केलेला आहे क्रॉस केलेला आहे. आणि क्रॉस केल्याच्या नंतर जे आपल्याला त्याच्यापासून F1 भेटणार आहे. F1 म्हणजे फर्स्ट फिलियल जनरेशन. म्हणजे सपोज आता एक मेल फिमेलचा क्रॉस केलाय आणि सपोज त्यांचं जे F1 जनरेशन असणार आहे तर ते काही मेल असेल किंवा फिमेल असेल तर ती झाली F1 जनरेशन. तसं आपण ज्यावेळेस प्लांटमध्ये क्रॉसिंग करतो तर सिमिलरली जसं ह्युमन बिईंगचं आहे तसंच प्लांटमध्ये सुद्धा असतं. तर जे F1 येणार आहे बरोबर. आता सपोज मी अबेलोमॉस्कस मॅनिहोथ इंटू अबेलोमॉस्कस इस्कुलेंटमचा क्रॉस करून जे F1 आलंय ओके. तर F1 सपोज जे काय असेल आता त्याला परभणी क्रांती यांनी जे नाव दिलेलं आहे तर ते F1 आलेलं आहे तर त्या F1 चा मी रिपीट क्रॉस करणार आहे कशासोबत आयदर वन ऑफ इट्स पॅरेंट्स म्हणजे याच्यामधला कुठलाही अबेलोमॉस्कस मॅनिहोथ इंटू अबेलोमॉस्कस इस्कुलेंटम ह्या दोन्हीपैकी कुठल्याही एका पॅरेंट सोबत जे F1 आलेला आहे त्याचा मी रिपीट क्रॉस करणार आहे आणि त्याला आपण काय म्हणत असतो बॅक क्रॉस म्हणत असतो. तर ह्या बॅक क्रॉस मेथडनी डेव्हलप केलेली व्हरायटी आहे कुठली परभणी क्रांती. आणि ही कुणी डेव्हलप केलेली आहे तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या विद्यापीठानं इव्हॉल्व केलेली ही परभणी क्रांती ही व्हरायटी आहे. याच्यामध्ये कुठले पॅरेंट यूज केले तर अबेलोमॉस्कस मॅनिहोथ इंटू अबेलोमॉस्कस इस्कुलेंटम. त्याच्यामध्ये आता ह्या व्हरायटीचे जे फीचर्स जे आहेत कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत तर त्या काय आहेत बघा. इट इज ए एलोवेन मोझॅइक व्हायरस रेजिस्टंट व्हरायटी जो की ओकरामध्ये मेजरली डिवास्टिंग डिसीज आहे जो ओकरामध्ये मेजरली लॉस करत असतो इल्ड वरती किंवा अफेक्ट करत असतो इल्ड वरती. तर हा येलोवेन मोझॅइक डिसीज आहे. हा व्हायरल डिसीज आहे. म्हणजे जे कॉजेस ऑफ ऑर्गॅनिझम आहेत किंवा जो कॉजल ऑर्गॅनिझम आहे तर हा व्हायरस असतो याच्यामध्ये भेंडीमध्ये आपल्याला जो पाहायला मिळतो. तर या व्हायरसला रेजिस्टंट व्हरायटी आहे कुठली परभणी क्रांती. आणि ह्याचे जे प्लांट्स आहेत तर ह्या परभणी क्रांती या कल्टिवरचे जे प्लांट आहेत तर ते आपल्याला 45 ते 60 दिवसामध्ये याच्यामध्ये आपल्याला फ्लॉवरिंग पाहायला मिळते. म्हणजे जे फ्लॉवरिंग आहेत तर ते आपल्याला 45 ते 60 दिवसामध्ये यायला आपल्याला सुरुवात झालेली दिसेल या प्लांटमध्ये. त्याच्यामध्ये बघा फ्रुट्स आर डार्क ग्रीन इन कलर, स्मूथ, टेंडर अँड स्लेंडर. तर फ्रुट्स जे आहेत या कल्टिवरचे किंवा परभणी क्रांती व्हरायटीचे तर ते कसे असतात डार्क ग्रीन कलरचे असतात, स्मूथ असतात, टेंडर असतात आणि स्लेंडर असतात. हे झाले फीचर्स ऑफ परभणी क्रांती. त्याच्यानंतर आहे फुले कीर्ती. फुले कीर्ती ही व्हरायटी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने इव्हॉल्व केलेली आहे. ही सुद्धा F1 हायब्रिड आहे. इट इज द F1 हायब्रिड ऑफ ओकरा सुटेबल फॉर बोथ खरीप अँड समर सीझन. ही जी व्हरायटी आहे ही खरीप आणि रब्बी या दोन्ही सीझन साठी सुटेबल आहे. हे सुद्धा F1 हायब्रिड आहे. कुणी रिलीज केलेलं आहे तर हे
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या विद्यापीठानं डेव्हलप केलेलं किंवा इव्हॉल्व केलेलं F1 हायब्रिड आहे, ज्याचं नाव आहे फुले कीर्ती. याचे फीचर्स काय आहेत तर याचं जे स्टेम आहे तर हे ग्रीन कलरचं असतं विथ रेड पॅचेस. ओकराचं जे स्टेम असणार आहे मेन स्टेम तर ते कसं असतं हिरव्या कलरचं असतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला रेड पॅचेस पाहायला मिळतात आणि याचं जे शेल्फ लाईफ आहे तर ते किती आहे 3 ते 4 दिवस. शेल्फ लाईफ म्हणजे हार्वेस्टिंग केल्यापासून ते किती दिवस टिकतं तर तो जो पिरियड असतो त्याला आपण शेल्फ लाईफ म्हणत असतो. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे अर्का अभय. अर्का अभय ही व्हरायटी आपल्याला कुणी रिलीज केलेली आहे तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च जे की बँगलोरला सिच्युएटेड आहे. तर या रिसर्च स्टेशननी इव्हॉल्व केलेली व्हरायटी आहे अर्का अभय. तर ही कशापासून ही सुद्धा ब्रीडिंग मेथडनी इव्हॉल्व केलेली आहे जी की अर्का अनामिका या व्हरायटीची सिस्टर लाईन आहे आणि ही जी रेटून क्रॉपिंगसाठी म्हणजे ज्याला आपण खोडवा क्रॉप म्हणतो याच्यासाठी अर्का अभय ही व्हरायटी काय आहे सुटेबल आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अर्का अनामिका. ही सुद्धा IIHR नी डेव्हलप केलेली आहे. त्याच्यानंतर पुसा मखमली आहे. पुसा मखमली कुणी इव्हॉल्व केली आहे तर इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट न्यू दिल्ली यांनी डेव्हलप केलेली पुसा मखमली ही व्हरायटी आहे. याचे तुम्ही फीचर्स जे आहेत तर ते नंतर PPT शेअर केल्यानंतर तुम्ही वाचून घेऊ शकता. ही प्युअर लाईन सिलेक्शननी इव्हॉल्व केलेली व्हरायटी आहे. याची जी प्रोडक्टिव्हिटी आहे तर ती 8 ते 10 टन हेक्टरी आपल्याला यील्ड मिळतं याचं आणि ही यील्ड जरी जास्त मिळत असलं तरी ही येलो वेन मोझॅइक व्हायरसला काय आहे ससेप्टेबल आहे. ओके. देन नेक्स्ट मध्ये व्हरायटीज आहेत आणखी बघू शकता तुम्ही पुसा सवानी आहे, पंजाब पद्मिनी आहे, पंजाब 8 आहे. त्याच्यानंतर ह्या ज्या व्हरायटीज ज्या आहेत याचे तुम्ही फीचर्स नंतर काय करायचे आहेत रीड करायचे आहेत. मी तुम्हाला PPT शेअर करेल नंतर. त्याच्यानंतर बघा महत्वाचं सीड रेट आहे. आता सीड रेट मध्ये बघा द रिकमेंडेड सीड रेट पर हेक्टर इज 18 to 22 kg फॉर स्प्रिंग समर क्रॉप अँड 8 to 10 kg फॉर खरीप क्रॉप. तर सीड रेट काय आहे रिकमेंडेड सीड रेट हा 18 ते 22 kg आहे समर सीझन साठी आणि खरीप क्रॉप साठी किती आहे 8 ते 10 kg. सोईंग सीझन जर पाहायला गेला तर मी तुम्हाला सांगितलं अराउंड द इयर आपण ओकरा कधीही कल्टिवेट करू शकतो पण मेजरली खरीप सीझन जो आहे किंवा समर जो सीझन आहे तो मोस्टली सुटेबल आहे. खरीपमध्ये सोईंग सीझन आहे जून जुलै मध्ये आपण ओकराची सोईंग करू शकतो. समर मध्ये आपण समर सीझन साठी जर घेत असेल तर आपण जानेवारी फेब्रुवारी मध्ये करू शकतो आणि जर विंटर सीझन साठी घेत असेल तर आपण ऑगस्ट किंवा सप्टेंबर मध्ये ओकराची भेंडीची सोईंग ही करू शकतो. त्याच्यानंतर मेथड्स ऑफ सोईंग मध्ये आहे सीड ड्रिल, हँड डिबलिंग, बिहाइंड दी प्लग. सीड ड्रिलच्या साहाय्याने आपण सोईंग करू शकतो किंवा हँड डिबलिंग म्हणजे आपण हाताने ज्याला टोचणी म्हणतो तर त्याच्या साहाय्याने सुद्धा करू शकतो किंवा बिहाइंड दी प्लग म्हणजे नांगराच्या मागे जे आपण करतो त्याला आपण काय म्हणतो बिहाइंड दी प्लग सोईंग. त्याच्यानंतर स्पेसिंग बघा समर क्रॉप साठी स्पेसिंग आहे 45 बाय 30 सेंटीमीटर. रेनी सीझन साठी स्पेसिंग आहे 60 बाय 45 आणि 60 बाय 60. त्याच्यानंतर मॅन्युअर्स आणि फर्टिलायझर्स मध्ये तुम्ही बघू शकता 20 to 25 टन्स FYM पर हेक्टर मिक्स्ड विथ सॉइल ड्युरिंग लास्ट हॅरोइंग. तर मी तुम्हाला काय सांगितलं जे हॅरोइंग आपण करत असतो प्लगिंग झाल्याच्या नंतर तर बिफोर हॅरोइंगच्या अगोदर आपल्याला नियर अबाउट 20 to 25 टन्स 20 ते 25 टन FYM सॉइल मध्ये मिक्स करायचं आहे. त्याच्यानंतर फर्टिलायझर्स जे आहेत तर फर्टिलायझरचा डोस काय आहे तर 100 kg नायट्रोजन, 50 kg फॉस्फरस आणि 50 kg पोटॅश हे आपल्याला हेक्टरी ओकराच्या कल्टिवेशनसाठी रिक्वायर्ड आहे. ओके. फर्टिलायझर डोस काय सांगितला 100 kg नत्र, 50 kg स्फुरद आणि 50 kg पालाश म्हणजे 100 kg नायट्रोजन, 50 kg फॉस्फरस अँड 50 kg पोटॅश इज रिक्वायर्ड फॉर हेक्टर फॉर कल्टिवेशन ऑफ ओकरा. ओके. देन नेक्स्ट मध्ये बघा स्प्रे ऑफ 5 ppm इथेरेल ॲट 2 to 4 leaf stage is useful to increase number of female flowers as compared to the male flowers. तर बघा फ्लावरिंगच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे ज्यावेळेस 2 ते 4 लीफ आलेले असतील ओकराला त्यावेळेस आपल्याला इथरेलची स्प्रेइंग घ्यायची आहे. कशासाठी फॉर इन्क्रीज ऑफ नंबर ऑफ फिमेल फ्लावर्स वाढवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे फिमेल फ्लावर्स ॲज कम्पेअर टू मेल फ्लावर्स. तर फिमेल फ्लावर्स का वाढवायचे ॲज कम्पेअर टू मेल फ्लावर्स तर ऍक्च्युअली जे फ्रुट्स जे बनत असतं तर ते
फ्रूट जे आपण खात असतो, कुठलेही फ्रूट व्हेजिटेबल्स असेल किंवा आपण जे फ्रुट्स खात असतो ते असतील, तर ते जे फ्रुट्स असतात, तर ते ॲक्चुअली ती काय असते, एक ओव्हरी असते, मॅच्युअर्ड ओव्हरी असते, जो की फिमेल पार्ट आहे. तर जेवढे फिमेल फ्लॉवर्स जास्त असतील, तर तेवढे आपल्याला जास्तीत जास्त काय भेटतात, त्याच्यापासून आपल्याला फ्रुट्स भेटतात. ॲज कंपेअर टू मेल. मेल फ्लॉवरचा यूज काय असतो, तर मेल फ्लॉवर्स फक्त जी ओव्हरी आहे, तर ती सेट होण्यासाठी किंवा फ्रूट फॉर्मेशनमध्ये हेल्प करत असतात. तर जेवढे मॅक्सिमम फिमेल फ्लॉवर्स असतील, तर तेवढं आपलं उत्पन्न काय असतं, जास्त येणार असतं किंवा फ्रूट जे आहे ते जास्त फॉर्म होतात, कॅप्सूल जे आहे ते जास्त फॉर्म होतात. त्याच्यासाठी आपल्याला इथेरेलचा स्प्रे घ्यायचा आहे. कितीचा? 5 पीपीएमचा. कधी घ्यायचा आहे? ज्यावेळेस 2 ते 4 लीव्हजची स्टेज असेल ओकराची त्यावेळेस. ओके. हे झालं मॅन्युअल्स अँड फर्टिलायझर्स. त्याच्यामध्ये नंतर इरिगेशन बघा. इरिगेशन सोईंग झाल्याच्या नंतर आपल्याला लगेचच द्यायचं आहे. त्याच्यानंतर 4 ते 5 दिवसाच्या इंटरव्हलनी किंवा 8 दिवसाच्या इंटरव्हलनी आपल्याला ओकराला इरिगेशन देत राहायचं आहे. इंटरकल्चरमध्ये त्याच्यामध्ये वीडिंग आहे, थिनिंग आहे आणि अर्थिंग अप आहे. थिनिंग म्हणजे तुम्हाला माहीत असेल, जे एक्स्ट्रा प्लांट्स असतील तर ते जे आपण रिमूव्ह करत असतो, त्याला आपण थिनिंग म्हणतो. वीडिंग तर सर्वांना माहितीच आहे. रिमूव्हल आपण जे वीड रिमूव्ह करण्याची जी प्रोसेस आहे, ज्याला आपण तण काढणी म्हणतो, तर त्याला आपण काय म्हणत असतो, वीडिंग. अर्थिंग अप म्हणजे सपोर्ट देणं. जी माती लावत असतो आपण रूटला, त्याला आपण अर्थिंग अप म्हणतो. हे इम्पॉर्टंट इंटरकल्चरल ऑपरेशन्स आहेत भेंडीमधले. त्याच्यानंतर अर्थिंग अप मध्ये बघा, अर्थिंग अप आपल्याला कधी करायचं आहे, रेनी सीझन मध्ये डन करायचं आहे. त्याच्यानंतर हर्बिसाइडचा सुद्धा आपण त्याच्यामध्ये यूज करू शकतो. हर्बिसाइड मध्ये आपण बॅसिलिन @ 1 to 2 लिटर. बॅसिलिन जे विडीसाइड आहे, तर ते 1 ते 2 लिटर आपण यूज करू शकतो एका हेक्टरसाठी. हे झालं इंटरकल्चरल ऑपरेशन. त्याच्यानंतर हार्वेस्टिंग बघा. हार्वेस्टिंग मध्ये फ्लॉवरिंग बिगिन्स फ्रॉम 35 to 45 डेज आफ्टर सोइंग अँड फ्रुट्स आर रेडी फॉर हार्वेस्ट 4 to 5 डेज आफ्टर फ्लॉवरिंग. तर भेंडी जी आहे, तर त्याला फ्लॉवरिंग यायला किती दिवसात सुरुवात होते, तर सोइंग केल्याच्या नंतर 35 ते 40 दिवसामध्ये याला फ्लॉवर फॉर्मेशन व्हायला काय होते, सुरुवात होते. तर हे जे फ्रुट्स आहेत, फ्लॉवरिंग झाल्यापासून आपल्याला भेंडी जी आहे, तर ती आपण 4 ते 5 दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी काय होते, रेडी होते. त्याच्यानंतर बघा, भेंडी पॉड्स मे बी हार्वेस्टेड कंटिन्युअसली ॲट सेम इंटरव्हल्स. आणि आपल्याला काय करायचं आहे, जी भेंडी आहे, तर ती आपण 1, 2, 3 दिवसाच्या इंटरव्हलनी रेग्युलरली हार्वेस्टिंग आपण याच्यामध्ये करू शकतो. द यंग फ्रुट्स कॅन बी हार्वेस्टेड इन द मॉर्निंग. आणि जे फ्रुट्स आहेत, तर ते आपल्याला मॉर्निंगमध्ये हार्वेस्ट करायचे आहेत. त्याच्यानंतर बघा, डिले इन हार्वेस्टिंग मे मेक द फ्रुट्स फायब्रस अँड दे लूज देअर टेंडरनेस अँड टेस्ट. जर आपण हार्वेस्टिंगला उशीर केला, तर ती कशी होते, फायब्रस होते, लूज होते आणि त्याचा जो टेंडरनेस आहे तो कमी होतो आणि टेस्ट सुद्धा कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर यील्ड बघा. तर रेनी सीझनचा जर क्रॉप असेल, तर त्याचं यील्ड आपल्याला किती भेटतं, 7500 केजी हेक्टरी आपल्याला त्याचं उत्पन्न मिळतं. आणि जर समर क्रॉपसाठी असेल, तर आपल्याला 5000 केजी हेक्टरी आपल्याला भेंडीचं उत्पन्न झालेलं पाहायला मिळतं. ओके. हे डिसीजेस आहेत जे मी तुम्हाला सांगितले ओकरामध्ये. एक सिरियस डिसीज जो आहे, येलो व्हेन मोझॅइक व्हायरस डिसीज जो आहे, तर तो खूप जास्त ओकरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की तो मेजरली डॅमेज करत असतो. त्याच्यामध्ये बघा, दिस इज द मोस्ट सिरियस डिसीज ऑफ भेंडी. हा एक खूप सिरियस डिसीज आहे भेंडीचा, ज्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स वेन क्लिअरिंग इन द टिपिकल सिम्पटोम अँड यील्ड लॉस मे बी अप टू 100%. हे जे याच्यामुळे काय होतं, तर वेन जे आहेत, म्हणजे ज्या पानांच्या शिरा असतात, तर त्या आपल्याला पूर्णपणे ग्रीन नेस जो असतो, त्याचा जो ग्रीन कलर असतो, तर तो पूर्णपणे रिमूव्ह झालेला असतो. आणि याच्यामुळं काय होतं, तर ह्याचा नियर अबाउट 100% याचे काय होतात, लॉसेस होतात. कम्प्लिटली प्लांट जे आहे, तर ते काय होते, या व्हायरसनी अफेक्ट होतं. आणि हा जो व्हायरस आहे, तर हा व्हायरस कशाच्या थ्रू ट्रान्समिट होतो, तर व्हाईट फ्लाय जी आहे, जिला आपण पांढरी माशी म्हणतो, ही इन्सेक्ट पेस्ट आहे. जिचं बॉटनिकल किंवा सायंटिफिक नेम जे आहे, तर ते काय आहे, बेमिसिया टॅबिकी. ही जी व्हाईट फ्लाय जी आहे, पांढरी माशी, हिचं सायंटिफिक नेम आहे बेमिसिया टॅबिकी. ही जी व्हाईट फ्लाय, ही जी पांढरी माशी आहे, ही हा येलो व्हेन मोझॅइक जो डिसीज आहे, व्हायरल डिसीज, तर ते ट्रान्समिट करण्याचं काम ही जी पांढरी माशी आहे ती करत असते. त्याच्यानंतर कंट्रोल मेजर्स मध्ये बघा,
रिमूव्हल ऑफ वीड ससेप्टेबल टू मोझॅइक फ्रॉम नियरबाय फील्ड. काय करायचं आहे, मोझॅइक अफेक्टेड झालेले जे प्लांट आहेत तर ते आपल्याला रिमूव्ह करायचे आहेत. त्याच्यानंतर व्हाईट फ्लाय कंट्रोल करायचा आहे, जी पांढरी माशी आहे तिचा कंट्रोल करायचा आहे. आणि येलो व्हेन मोझॅइक रेजिस्टंटला ज्या व्हरायटीज आहेत ज्याच्यामध्ये अर्का अनामिका आहे, अर्का अभय आहे, परभणी क्रांती आहेत, अशा व्हरायटीज आपल्याला जनरली काय करायच्या आहेत, ग्रोन करायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर सेकंड आहे पावडरी मिल्ड्यू, ज्याला आपण भुरी डिसीज म्हणतो. तर हा सुद्धा बऱ्याच प्रमाणावरती ओक्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, ज्याचा कॉझल ऑर्गॅनिझम आहे इसेफिक चिचोरियम. आता ही जी फंगस आहे, पावडरी मिल्ड्यू हा डिसीज कसा आहे, फंगल डिसीज आहे. डिसीज कॉज करणारे वेगवेगळे पॅथोजन्स असतात, ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया असतात, फंगस असतात किंवा व्हायरल डिसीजेस असतात. बॅक्टेरियल म्हणजे जनरली जे लिव्स वरती येतात, ज्याला आपण कॅन्कर वगैरे म्हणतो, तर हे बॅक्टेरियल डिसीज असतात. व्हायरल डिसीजेस सुद्धा मेजरली आपल्याला लीफ वरती वगैरे पाहायला मिळतात. आणि पावडरी मिल्ड्यू जे म्हणजे फंगल डिसीजेस जे आहेत तर ते मेजरली आपल्याला पावडरी फॉर्म मध्ये पाहायला मिळतात. तर ह्याची जी पावडर आहे, द पावडरी पिस्ट्युल्स अपियर ऑन लोअर सरफेस ऑफ लीव्स रिझल्टिंग इन येलोइंग अँड डेथ ऑफ लीव्स. तर ह्याच्यामध्ये आपल्याला व्हाईट पिस्ट्युल्स म्हणजे पावडरी फॉर्म मध्ये आपल्याला व्हाईट कलरची जी पावडर आहे तर ती आपल्याला पानांच्या खालच्या बाजूने पाहायला मिळते. आणि हळूहळू हे जे पावडर आहे तर ती पूर्ण कंप्लीट प्लांट वरती स्प्रेड होत असते आणि फायनली जे लीव्स आहेत तर त्यांची डेथ होत असते. आणि याच्यामध्ये मग आपल्याला याच्या कंट्रोल मेजरसाठी काय करायचं आहे, वेटेबल सल्फर गंधक भुकटी जी आहे तर ती आपल्याला तिची काय करायची आहे, धुरळणी करायची आहे. 2 ग्रॅम पर लिटर मध्ये आपण त्याचे लिक्विड सोल्युशन यूज करू शकतो, किंवा जे पावडर फॉर्म मध्ये जी सल्फर भेटतं आपल्याला तर त्याची आपण धुरळणी करू शकतो पावडर मिल्ड्यूच्या कंट्रोलसाठी. ह्याच्यामधल्या जर पेस्ट पाहिजे झाल्या तर पेस्ट मध्ये आहे जॅसिड्स आणि फ्रूट बोरर. जॅसिड्स म्हणजे तुडतुडे ज्याला आपण म्हणतो, जे छोटे किडे असतात ते तुम्हाला आपल्याला प्लांट मध्ये कधी कधी जास्त उडताना दिसतील, तर ते जे जॅसिड्स आहेत ज्याचं सायंटिफिक नेम आहे अमेरिस्का बिग्युटुला, तुम्हाला इथं पाहायला मिळत असेल. अमेरिस्का बिग्युटुला हे कॉटन मध्ये सुद्धा मेजरली अफेक्ट करतात. याला आपण कसल्या पेस्ट म्हणतो, सकिंग पेस्ट, म्हणजे शोषून घेणारे जे किडे आहेत. तर ह्या ज्या पेस्ट आहेत ह्या काय करत असतात, जे लिव्स आहे, जे पानं आहे तर त्याच्यातला जो रस आहे तर तो रस शोषून घेण्याचं काम ह्या पेस्ट करत असतात, ज्याला आपण जास्टिड्स आणि ऍफिड्स, ज्याला आपण तुडतुडे किंवा मावा किडे जे आहेत, तुम्ही शुगर केन मध्ये सुद्धा मावा किडे पाहिलेले असतील, बरेच क्रॉप मध्ये आपल्याला पाहायला मिळतात हे जास्टिड्स ऍफिड्स जे आहेत तर ते. तर ही जॅसिडची पेस्ट ही कॉटन मध्ये सुद्धा मेजरली काय करत असते, अफेक्ट करत असते. तुम्हाला इथे सांगितलेलं दिसत असेल, वेल शेप्ड पेल ग्रीन जॅसिड सक द सॅप फ्रॉम अंडर सरफेस ऑफ द लीव्स कॉझिंग मार्जिनल येलोइंग. तर ह्या ज्या पेस्ट आहेत या काय करत असतात, सेल सॅप जे आहेत ते शोषून घेण्याचं काम करत असतात, सक करत असतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, हे लीव्स जे आहेत तर ते येलोइंग व्हायला सुरू होतं आणि फायनलला ते जे लीव्स आहेत तर यांची डेथ होत असते. तर याच्या कंट्रोलसाठी आपल्याला काय करायचं आहे, प्रोफेलायटिक स्प्रे नीम ऑइल जे आहे तर नीम ऑइलचा आपल्याला काय करायचं आहे, स्प्रे घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर सेकंड आहे फ्रूट बोरर, ज्याला आपण फळमाशी म्हणत असतो. तर ही फळमाशी काय करते, बोरर इन्फेस्टेशन रिझल्ट इन टॉपलिंग अँड डेथ ऑफ यंग सीडलिंग. जे यंग सीडलिंग आहे, जस्ट सेटल झालेलं जे सीडलिंग आहे, म्हणजे जे प्लांट आहे ओकराचं, तर त्याची डेथ करण्याचं काम फ्रूट बोरर करत असतं. याच्यामध्ये काय होतं, विदरिंग अँड ड्राईंग अप ऑफ इंडिव्हिज्युअल लीव्स अँड सेंट्रल शूट. तर जे मेन सेंट्रल शूट आहे, केंद्रीय जे शूट असतं, जे मेन ज्याच्यावरती आपल्याला फ्रुट्स लागलेले दिसतात, तर असे जे मेन स्टेम आहे तर हे ड्राय होण्याचं काम किंवा विदर होण्याचं काम ह्या फ्रूट बोररमुळे होत असतं. तर ह्याच्या कंट्रोलसाठी आपल्याला काय करायचं आहे, स्प्रे ऑफ कार्बायरिल और थायोडन अँड एंडोसल्फान अँड और फेन्ड्रोवेलेट किंवा सायपरमिथरिन किंवा डेल्टा मिथरिन. याच्यासाठी बघा कंट्रोलसाठी दिलेले आहेत आपल्याला पेस्टिसाइड जे आहेत किंवा इन्सेक्टिसाइड जे आहेत, कुठलं कुठलं आहे. एकतर तुम्ही कार्बारिल यूज करू शकता, किंवा तुम्ही थायडॉन यूज करू शकता, किंवा तुम्ही इंडोसल्फान यूज करू शकता, किंवा तुम्ही फेन्ड्रोलेट यूज करू शकता, सायपरमिथरिन यूज करू शकता, किंवा डेल्टा मिथरिन यूज करू शकता. बरेचसे इन्सेक्टिसाइड आहेत फ्रूट बोररच्या कंट्रोलसाठी. त्याच्यामध्ये समर प्लगिंग, उन्हाळ्यातली जी नांगरणी आहे ती सुद्धा हेल्पफुल असते ह्या फ्रूट बोररच्या कंट्रोलसाठी. अशा पद्धतीने आपलं कल्टिवेशन जे आहे ओक्राचं, भेंडीचं जे कल्टिवेशन आहे ते या ठिकाणी आज संपलेलं आहे.
कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता. कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. सर्वांना लक्षात आलंय? प्रोडक्शन टेक्नॉलॉजी ऑफ ओपरा सर्वांना लक्षात आलेलं आहे का? त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं? बेसिक इन्फॉर्मेशन, बॉटनी पाहिली, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स पाहिला, सॉइल पाहिले, क्लायमेट पाहिले, व्हरायटीज बघितल्यात. त्याच्यानंतर सीड रेट पाहिलाय, सोईंग सीझन पाहिलाय, मेथड ऑफ सोईंग पाहिलंय, स्पेसिंग पाहिलंय, मॅन्युअल्स आणि फर्टिलायझर्स पाहिलंय, इरिगेशन पाहिलंय, इंटरकल्चरल ऑपरेशन्स पाहिलेत, हार्वेस्टिंग इल्ड पाहिलंय, डिस्ट्रीब्यूट पाहिलेत आणि सुद्धा पाहिले. ओके, आय होप सर्वांना लक्षात आलं असेल.